तुला माहिती आहे तुझ्या घोड्यातून ना ती घरी एकटी समजत असते. अगं राधे चिडतेस कशाला? तूच म्हणालीस ना बासरी नको वाजू म्हणून मी आपला कर्कश आवाज काढला. आणि राधे हे माहित आहे त्या बासरीतून निघणाऱ्या प्रत्येक स्वरावर राधा हेच नाव लिखित आहे. आणि तूच म्हणते बासरी नको वाजवू. पण काना आजही तो दिवस आठवला की साऱ्या ऋतूची चिंता पडली लागते. कोणता दिवस राधे? तोच पुनवेचा दिवस. आम्ही साऱ्या गवळणी मथुरेच्या बाजाराला जाण्यासाठी फार उत्सुकतेने तयारी करत होतो.
कृष्ण मुरारी साऱ्या गोकुळा जागवितो वाजवूनी बासरी व्यापिलो या चराचरी मुकुंद गीत श्रीहरी व्यापिलो या चराचरी खेळ खेळतो कुंज विहारी ओळखुनी जाना रूपे नाना परी नंदारी गिरधारी कृष्ण मुरारी साऱ्या गोकुळाच्या भवितो वाजवूनी बासरी नंदा पालन करना आलो बुवारी नाग घाल चोग राजे उभा वाटेवारी व्यापिलो या चराचरी मुकुंद मीच श्रीहरी व्यापिलो या चराचरी खेळ खेळतो कुंज विहारी ओळखुनी जाना रूपे नाना परी नंदारी गिरधारी मी कृष्ण मुरारी साऱ्या गोकुळाचा भवितो वाजवूनी बासरी नंदारी गिरधारी मी कृष्ण मुरारी साऱ्या गोकुळाचा भवितो वाजवूनी बासरी वा वा राधे आज किती सुंदर दिसते. माहिती आहे या काना, पण काना तुझ्यासोबत या प्रेमाच्या गोष्टी करायला मला वेळ नाही या. का ग राधे, आज सकाळपासून पाहतोय गोकुळात गवळणींची काहीतरी गडबड चालू आहे. राधे, कसली तयारी चालू आहे ग? काना, तोच मथुरेचा राजा कंस त्याने मथुरेत भला मोठा दया दुधाचा व्यापार भरवलाय. असं होय. आणि तिथे आम्ही साऱ्या गवळीत जाऊन त्याची विक्री करणार आहोत. आणि असं केल्याने आम्हा सर्वांना त्याचा नफा होईल. चल येते मी. थांब ना ग राधे. काना, तुझ्यासोबत या प्रेमाच्या गोष्टी करायला मला वेळ नाही. चल येते मी. ठीक आहे राधे, ये तू. असं होय, म्हणजे कंस मामा आता एक नवीन कट कारस्थान रचतोय तर. परंतु त्याचा आम्ही कट कदापि पूर्ण होऊ देणार नाही. परंतु त्यासाठी मला गवळणी नाटवायला हवं. ही कामगिरी मी न करता माझ्या सवंगडाने देऊन पाहतो. प्रणाम देवा. आशीर्वाद सुदामा. सुदामा,
अगदी योग्य वेळेवर आलास बघ. योग्य वेळेवर म्हणजे देवा? होय सुदामा, तुझ्यावर एक कामगिरी संपवायची आहे. माझ्यावर आणि कामगिरी? होय सुदामा. सुदामा, तू काय ऐकलंस का? नाही देवा. अरे सुदामा, उद्या पहाटे कंस मामा मथुरेचा बाजार भरवणार आहे आणि त्या बाजारात आपल्या गोकुळातील गवळणी ह्या दहीदूध विक्रीसाठी जाणार आहेत. मग देवा? परंतु सुदामा, मला असं वाटतं आपल्या गोकुळातील दहीदूध हे मथुरेत विक्री न होता आपल्याच गोकुळात झाले तर त्याचा आपल्यालाच फायदा होईल. नक्कीच देवा. परंतु त्यासाठी सुदामा आपल्याला गवळणी आणवायला हवं. गवळींना? हो देवा, ही कामगिरी मी आपल्या इष्टाने पार पाडली. ठीक आहे, येतोच मी. आता देवांचं काम म्हणजे करायला तर पाहिजे. आता गवळणी, अरे गवळणी असता 16 सहस्र 360 गावठी माझी वाट, मी इथे एकटा नाही रे बाबा. आता देवाचं काम म्हणजे कसं करायचं? देवाचं काम हा आठवलं, माझ्या संगतीचे सवंगडी पेंड्या आणि बोबड्या यांनाच हा काम पाहतो. बघतो आले तर ते आले तर हे काम झालं समजायचं. अरे म्हटलं पेंड्या जवळ आहे वाटतं. अरे म्हटलं बोबड्या एवढा ना? अरे लवकर इकडे या, लवकर या. अरे उशीर नाही, लय महत्वाचं काम आहे. अरे अतिशय महत्वाचं आहे. हा लवकर या. आता यांची गंमतच करतो. हे येतील या झाडाच्या मागे उभा राहून यांची गंमतच करतो. कारे सुदाम्या हाका मारितो येतो जरा तू थांब. कारे सुदाम्या हाका मारितो येतो जरा तू थांब. अरे हे सुदाम्या जरा हे मी थोडासा. अरे हे सुदाम्या जरा हे मी थोडासा. सुदाम्या हाका मारितो येतो जरा तू थांब. कारे सुदाम्या हाका मारितो येतो जरा तू थांब. अरे सुदाम्या जरा हे मी थोडासा. अरे सुदाम्या जरा हे मी थोडासा. सकाळी लवकर उठून सुदामा गेलो होतो राना. काही सोडील्या यमुना तीरीवरच्या याराला. सकाळी लवकर उठून सुदामा गेलो होतो राना. काही सोडील्या यमुना तीरीवरच्या याराला. कपिला माझ्या जीवाची राणी, कपिला माझ्या जीवाची राणी हरवली शोधतोय थांब. कपिला माझ्या जीवाची राणी हरवली शोधतोय थांब. अरे सुदाम्या जरा हे मी थोडासा. अरे सुदाम्या जरा हे मी थोडासा. अरे सुदाम्या जरा हे मी थोडासा. अरे सुदाम्या जरा हे मी थोडासा.
ह्याला असं काय भेटतात? हा? अरे माझा पुरा मेंदू हलवून टाकला. तुझी टोपी घे. तुझा मेंदू हल्ला माझा तो मधला असतो ना वागला वागला बोल अरे बाबा कोंबड्या अशी मॉम इथे नको परत मारू कधी. अरे आता जीव घेशील. तरी मी लावला त्याचा देऊ मी कसा घेऊ अरे बाकी जाऊ दे, तू बोलावलं कशा तेवढं सांग लवकर. काय कुठे डबल्या तुला शोधायची आहे. अरे बा इकडे या. अरे बाबा एवढी लवकर इकडे ये. तुला कशाला बोलू सांगू? माहितीच असेल तू काय सांगतो तुझ्या कसं सांगितलं? हे बघ, देवाने आपल्या ठिकाणावर कामगिरी संपवली. बघा नक्कीच ठिकाणवर हो तर तुझ्यावर सांगतो तर तू आमच्या नावात बोल. नाही 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 आपल्या ठिकाणावर चालेल ना बोलत नाही आहे? नाही खोटा ना खोटा. ही कामगिरी तुम्ही केली करणार ना? करणार म्हणजे हा वैतर बोलत जाऊ. म्हणजे काय म्हणून हा? अरे माझं नाही माहिती. मग एवढ्या मोठ्या किती वाटतो तरी माहिती समजत नाही तुला. काय कसे हा? कसेला सांगू हा सांग रे. मला सांगितलं मी ह्याला तुला सांगतोय काय तरी हाय. काय तरी हाय. मला माहिती हाय. तू कामगिरी केली दही तूप ताक दूध लोणी तुला सगळं देणार मी देणार. माझ्या काय शिकताय काय तुम्हाला? जर दही दूध दोन्ही कामातच केला तेवढा देणार. आणि मला काय? अरे पण तुम्ही जाऊन येऊन कमाल देऊन काय येतो तसा नाही हा. तसा नाही. त्यामध्ये त्याला सांगायला लागतो ना. जर आम्हीच त्याला की मजबूत काम करणार तो म्हणून त्याला सांगतो. तरी मी म्हणतोय माझ्या बाळाला दगड नरम तसा झाला. माझी पाच रुपये लागतील तुला. पण आता बघ देवांचं काम आहे म्हणजे आपल्याला करायला लागणार. बरोबर करणार ना? करणार मग सगळं तुला पण द्या. पण गवलेलं आहे तुझं गवळण तुझं. अरे एवढं सगळं तुला सांगेपर्यंत तू येईपर्यंत मी त्या माझ्यापर्यंत गवळणी आता चल 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 चल.
हा देखावा किती नयनरम्य आहे हो की नाही ग सरांनो? काय म्हणजे तुम्ही ऐकलं नाही? हो मी ऐकलं वेलीवर झाडं झाडावर पहाड आणि बडबडणारे पक्षी. अगं हे शेवंता आता म्हणतेस तरी काय? वेलीवर झाडं आणि झाडावर पहाड आणि नैना बडबडणारे पक्षी. अगं राजे तिचं म्हणजे असं झालं चित नाही झाली आणि फटक्यात काय तीच आपलं काय ते. अगं एक तरी म्हण पूर्ण कर. अगं मी म्हणाले हा देखावा किती सुंदर दिसतोय. अगं पण सयांनो मला तर इथपर्यंतच वाट माहित आहे का ग? तुम्हाला कुणाला वाट माहित आहे का? मला तर नाही माहित. अगं आता म्हणजे असं झालं हिला बी नाही ठाऊक आणि मला नाही ठाऊक. हिला बी नाही ठाऊक आणि मला नाही ठाऊक. आता जाऊ की नाही जाऊ? अगं राजे आपण काल म्हणायला बोलवलं तुला बोलले होते येणार नाही म्हणून मावशी झालं की नाही मला जाऊ तुझ्या काय झालं? अगं मग आता याची वाट करून माहिती आहे तुला माहिती आहे का गं? नाही ग. अगं थांबा सयांनो कसला तरी आवाज येतोय. तो घोराते काहीतरी अरे देवा अगं हे देवता त्याची पुढे काय झालं? अगं तुला असा आवाज येतोय? अगं ये सयांनो अगं तुम्हाला पण छुम छुम असा आवाज येतोय? अरे देवा अरे वाटो अगं ती वाडावरची कशी नसत की अरे ते वाडावरची करते अगं तारे अगं जकी नाही जकी. आहे तरी कोण? अगं तो चुन आवाज म्हणजे मावशी येते मावशी. काय?
मग कोण तूच ती. अगं मी तर आहेच बाई रंबा. अगं तुझं नावच आहे रंबा. अगं बाई मी रंबा, तू मेनका आणि ही उरावती. ए वसाडे अगं काय सांगितलं खाऊ त्याचे पुढं बाई. ये की मग. अगं जा की बाबा. ये की मग. अगं ए आपण जा ठेव का. ए म्हातारे जर वाजवलं ना. अगं बाई निघा बाबा निघा बाबा. आधी झाले उशिरा आणि काय करते? अगं तुम्ही बाजारला निघालात खऱ्या. बरं बाई मला तुम्ही काय काय माल घेतला काय नाही मला समज सांगितलं पाहिजे मग बाई. म्हातारे बाजार करणार आम्ही, विकणार आम्ही आणि घेणार बाजार जाऊ. पण तुला काय सांगायचं काय घेतलं ते काय नाही ते. मला काय आता काय लावून कळत नाही. अगं माठ तुझा माठात बाजारही तुझा विकणारही तूच बाई. परंतु तिथपर्यंत तुला घेऊन बरं कोण जाणार. येऊ की जाऊ. मग आता काय बाई आम्हाला वाईट माहित नाही तर आम्हीच गेलो. बरं. मला काय विचार आजाला लागायचं नाही. तूच सांग. मावशी मी सांगू मी सांगेल. काय ग बाई तू मावशी मी सांगू मग ही सांगेल तर मावशी मी नाही तीच सांगेल बा. हे काय हीच मी नाही ही सांगेल. तूच सांग यांचा आवड तुम्ही आहे. बरं मावशी मी सांगते ऐक. कुणी घेतलं दूध तर कुणी घेतलं दही, कुणी घेतलं ताट तर कुणी घेतलं लोणी. अशा मालाने भरल्या साऱ्यांच्या घागरी साज शृंगार करून सारे गवळणी निघालो आम्ही मथुरेच्या बाजारी. खूपच सुंदर बाजार आहे आज. हो हो आहेच मी सुंदर. हे तर बाई मग फुलंच आहे बघ. या मावशी मला फुलं बोलली रागे. अरे तुला मुळा नाही फुलं बोलली, फुलं. अगं ये चला तुम्ही चला बघू. अगं सामच्या पोरींचा थाट विचारला मग आता कोणाचं झालं बाकी. पण तू काय घेतलं ते नाही सांगितलं. मी काय घेणार. तुम्ही जे सारण जे माल घेतला आहे त्याचा एक माल मी घेतला. मी घेतलं पाणी. हा कोणता माल? अगं बाई मला काय बाजार करायचा नाही. मला काही विक्री करायचं नाही. ते बाजार निघाला खाणार तुम्ही हो तुमच्यासाठी तुम्ही चालून जाऊन थकणार म्हणून तुमच्यासाठी मी तुम्हाला प्यायला मी पाणी घेतलं राहिले. आगावर जाऊ दे बाई जाऊ दे मला राधे. मग आता निघायचं हो चला तर. चला. बरं आता मी काय म्हणते योगा मध्ये आता खूप कंटाळलेली बाई बरोबर ना. बरं. म्हणजे एकदा सुंदरचं गाणं म्हण म्हणजे आपण लवकर निघून जाऊ बघ. बरं मावशी मी म्हणते काय गाणं. काय झालं मावशी? काय झालं ग मावशी? तू गाणं हे काय नाही झालं. तुला काय झालंय. तू म्हातारी तुझं वय झाले पाठी उभी ना आता तुला. अगं हे हा घालून द्या. तुझं बाई काय सुंदर. मावशी ती बोलली मला काय म्हणते. अगं तिथं आहे भावाने भेटत भावाने मावशी तुला पण काय पण बोलते. मग राजे आणि थोडं तू आलेस म्हणून ना एक गाणं म्हण चांगलं राजे. बरं मी म्हणते. झो
आपल्या प्रेमाच्या गुणा नाही सांगितल्या. अगं राजे, तुला आता उशीर होत नाही का ग? कान्हा सांग ना रे. ते काही नाही राजे. राजे कुंज म्हणा, माझे सवंगडी वाट पाहत असतील, मला गेलं पाहिजे. कान्हा सांग ना रे. अगं राजे, मला गेलंच पाहिजे. चल निघतो मी. कान्हा नातिया पुरे
डोक्यावर पण नसता काय तुला बोललो का तुला अर्धा सांगितली गवळणी तुम्हाला गवळणी हा गेला होता पुढं मी गेलोच नाही हा गेला आता गेला आणि आधी फाटली अरे फाटली मदत अरे हा त्याचा धोतर फाटला मग तो पुढे नाही गेला मग ही त्याला हातात ना तिथं समजला आम्हाला तुम्ही गेला पुढे तिथं समजला आता मला काय समजलंय तुम्ही आता काय करू नका गवळणी तुमच्या काय थांबलेलं नाही मी आता काय म्हणतोय काय तू त्यांना दांगता हाय होय कोणाचा दांगा हाय होय तू हो मध आम्ही आता तुझ्या पाठी होय ना मग तेवढंच पाहिजे तुझ्या बाबा असतात लय मारतात. याच्या पुढे तुला बाजारात जाता येणार नाही इकडून गेलो तरी तिकडून जा इकडून जा आणखी कुठून जा तुम्ही येणार इथंच हो अरे राजे अरे तुम्हाला म्हणतात तरी कोण आम्ही कोण आम्ही आता थांबले आता कधी दिसते आम्ही म्हणतात कोण मी कोण बन्म मावशी बघ आम्ही कृष्णदेवांच्या सवंगाने हा पेंड्या हा गोबड्या आणि मी सुदाम आता काय करायचं तुम्हाला कृष्णदेवांच्या उपमावण्याने आमच्या कायद्यावर तुम्हाला इथं बसावं लागेल मी काय म्हणते बघ यांच्या आपल्या कायद्यावर उपमावून बसायचं नाही घेतोच तमाशा अगं मावशी हा आपलं म्हणतात तरी कोण अगं मावशी मी श्रीहरी
असतात बरं? बाई पद्मा प्रेमीला आणि मस्तकी तुला आणि सोन्याच्या विठ्ठल विठ्ठल करत असतात त्यांच्या डोळ्याला भूल सुद्धा नाही. लावू का ती? नाही मावशे, मावशे मला रंग नाही, मला रूप नाही, मला आकार नाही, मला अवकारही नाही, मी धरती नाही, मी आकाश नाही. अगं मावशी, कृष्ण म्हणजे एकाच बाजूच्या दोन टोकांचा संगम. एका बाजूला तो श्रीहरी आहे, तर दुसऱ्या बाजूला या संपूर्ण विश्वातील सजीवांच्या कलागुणांचा आस्वाद घेणारा एक रसिक आहे. आणि राधे, तुला तर मी सांगितलं होतं की मोतरे बाजारला जाऊ नकोस. म्हणजे तुमच्या दोघांचं तुला माहित होतं राधे? बरं आता ठीक आहे म्हणजे मग आता देव तर आलेच नाहीत ना, मग भगवंत सर्व कावड स्वतःला भगवंत म्हणत आहात ना, मग आपली काही ओळख आहे? ठीक आहे मावशी, ऐक तर. जन्मगा